मित्रांनो, ICSE 10वी बोर्ड आणि ISC 12वी बोर्ड या परीक्षांचं वेळापत्रक काल नुकतंच जाहीर झालेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या परीक्षांचं वेळापत्रक तुम्हाला कुठे पाहता येणार आहे आणि ते कसं पाहायचं। त्यानंतर हे वेळापत्रक तुम्ही तुमच्या मोबाईलवर लगेच कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता आपण ICSE आणि ISC एग्जाम जे आहेत बोर्डाच्या याचं जे वेळापत्रक आहे ते कशा पद्धतीने काढायचं, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम हे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जे आहे त्या वेबसाईटवर भेट द्यायचं आहे। ती वेबसाईट म्हणजे CISCE.org। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला आता जायचं आहे। ही वेबसाईट तुम्ही गूगलवर सर्च केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल। त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसते की त्याचं होमपेज या ठिकाणी आलेलं आहे। तर या पद्धतीने त्याचं तुम्हाला होमपेज दिसतं आहे। या सर्व त्या होमपेजवरती वेगवेगळी जी आहे त्या बोर्डाची असेल किंवा त्या सगळ्या एक्झामची म्हणा किंवा सगळ्या ह्या गोष्टी इथं या तुम्हाला होमपेजवर दिसतील। तर आता आपल्याला पाहिजे ते वेळापत्रक आणि ते डाउनलोड करायचे। तर ते कशा पद्धतीने डाउनलोड कराल, तर तुम्हाला ही जे होम पेज आहे तर ह्या होम पेजवर इथं या ठिकाणी एक स्क्रोल होताना तुम्हाला एक दिसते। इथं स्क्रोलिंग होते। मेन जी त्यांची इन्फॉर्मेशन असती, मेन त्याच्या हायलाईट्स असतात किंवा मेन अनाउन्समेंट असतात त्या इथं तुम्हाला जे आहे ते स्क्रोल होताना दिसतात। तर आपल्याला जे पाहिजे नाही ते सुद्धा याच ठिकाणी क्लोज होते। तर इथं बघा ICSE इयर 2014 इम्प्रूव्ह एक्झामिनेशन रिझल्ट डिक्लेरेशन। तर त्यानंतर पुढे येते बघा ICSE इयर 2014 इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन रिझल्ट डेट। त्याच पद्धतीने इथं एकच नंबरला येते बघा ICSE क्लास X इयर 2024 एक्झाम टाइम टेबल। याच्या आपल्याला क्लिक करायचे। तसं तुम्ही याच्यावर क्लिक करता तर लगेचच जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे टाइम टेबल आहे जे आहे ते इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन इयर 2025 एक्झामिनेशन जे आहे त्याचं टाइम टेबल तुम्हाला इथं आलेलं आहे। त्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ कॅन्डिडेट आहेत, त्यानंतर यूज ऑफ अनफेअर मीन्स आहेत, अशा वेगवेगळ्या सूचना तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत। त्यानंतर लास्ट डेट फॉर द रिटेनिंग आन्सर स्क्रिप्ट आहे, त्यानंतर रिचेक रिक्वेस्ट, रिव्हॅल्युएशन, याचे काय काय नियम आहेत हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही जर हे स्क्रोल करत ज्या पद्धतीने तुम्ही जर खाली गेलात तर इथे तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला शेवटी जे आहे ते तुम्हाला दिसेल की एक्झामिनेशन टाइम टेबल। या ठिकाणी बघा पहिला पेपर जो आहे ते ट्यूजडे फेब्रुवारी 18 म्हणजे मंगळवारी 18 फेब्रुवारीला 11 वाजता पेपर आहे। हा 2 तासाचा पेपर आहे, हा पहिला पेपर। तर शेवटचा पेपर जो आहे तो गुरुवार 27 मार्च 11 वाजता या ठिकाणी 2 तासाचा पेपर तुम्हाला इथं दिलेला दिसतोय। तर या ठिकाणी सर्व जे काय आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल की बाबा किती वेळ तुम्हाला अगोदर यायचं आहे, किती वेळा स्टार्ट होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या PDF मध्ये तुम्हाला भेटतील। त्यानंतर कशा पद्धतीने सर्व डिटेल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ही PDF खूप अशी उपयोगाची ठरणार आहे। त्यानंतर आता आपण पाहूया, ही झालं आपण दुसरं जे आहे ही एक आपण जे आहे ते या ठिकाणी काढले। आता दुसरं जे आहे ती ISC एक्झाम जे आहे त्याचं टाइम टेबल। तर सेमच तुम्हाला इथं बघा हे जसं स्क्रोलिंग होत आहे त्याच पद्धतीने पुढे याच्यानंतर जे स्क्रोलिंग होईल ते ISC एक्झामिनेशनचं शेड्यूल म्हणा किंवा टाइम टेबल आपल्याला इथं स्क्रोल होईल। हे बघा इथं झालेलं आहे, याच्यावर आपण क्लिक करतोय। सेम प्रोसेस आहे। असेच क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं इंडियन स्कूल सर्टिफिकेट इयर 2025 म्हणजे 2025 एक्झामिनेशन टाइम टेबल जे आहे ते इथं आलेलं आहे। सेम तुम्ही जर इथं स्क्रोल करत जेव्हा तुम्ही खाली जाता त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा याचं देखील व्यवस्थित टाइम टेबल दिलेलं दिसते। तर ही जी एक्झाम आहे ही एक्झाम गुरुवार फेब्रुवारी 13 रोजी दुपारी 2 वाजता याचा पहिला पेपर आहे। तो पेपर असेल साधारणतः 3 तासाचा पेपर आहे। मागची एक्झाम पहिली पेपर 2 तासाचा होता, याचा जो पेपर आहे हा 3 तासाचा असणार आहे। तर पहिला पेपर असणार आहे फेब्रुवारी 13 2025। तर शेवटचा पेपर जो आहे तो शनिवार एप्रिल 5 9 वाजता पेपर असणार आहे। हा पेपर देखील 3 तासाचा असणार आहे। या PDF मध्ये सुद्धा तुम्हाला जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, की कशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे, कसं त्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या PDF मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं
की ह्या ज्या दोन महत्त्वाच्या एक्झाम आहेत ICSE आणि ISC, तर ह्या एक्झामचं टाईमटेबल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या 2 PDF घेतलेल्या आहेत त्या 2 PDF तुम्ही वाचा व्यवस्थित आणि त्यानुसार तुमचा टाईमटेबलचं नियोजन करा. आणि तुम्हाला या परीक्षेसाठी आमच्याकडून ऑल द बेस्ट. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.